नमस्कार मित्रांनो, जय श्री हरी. आजचा विषय अत्यंत गूढ, भावनिक आणि विचार करायला लावणारा आहे. अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो, मृत्यूनंतर पती पत्नीचे नाते कायम राहते का, की ते तिथेच संपते? या प्रश्नाबाबत गरुड पुराणात काही महत्त्वपूर्ण आध्यात्मिक विचार मांडले गेले आहेत. चला ते सोप्या भाषेत समजून घेऊया. मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? गरुड पुराणानुसार मृत्यू म्हणजे शरीराचा अंत, आत्म्याचा नाही. शरीर पंचमहाभूतात विलीन होते, पण आत्मा आपल्या कर्मानुसार पुढील प्रवासाला निघतो. या प्रवासात कोणाचाही देह साथ देत नाही. प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्माचे फळ भोगतो. मग पती पत्नीचे नाते या काय होते? धार्मिक परंपरेनुसार पती पत्नीचे नाते हे या जन्मापुरते वैवाहिक बंधन असते. मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास वैयक्तिक कर्मावर आधारित असल्याने वैवाहिक नाते त्याच रूपात कायम राहते असे गरुड पुराण स्पष्टपणे सांगत नाही. तथापि असे मानले जाते की जर दोन जीवनामध्ये अतिशय पवित्र प्रेम, सेवा आणि चांगले कर्म असेल तर भविष्यातील जन्मामध्ये पुन्हा भेट होण्याची शक्यता कर्मबंधनामुळे निर्माण होऊ शकते. मात्र हे निश्चित नियम नसून कर्मावर अवलंबून असते. सर्वात मोठे सत्य, गरुड पुराण वारंवार एक गोष्ट अधोरेखित करते. आपली खरी संपत्ती म्हणजे आपली सत्कर्म. मृत्यूनंतर पैसा सोबत जात नाही, घर, जमीन, संपत्ती सोबत जात नाही. नातेवाईकही एका मर्यादेपर्यंतच साथ देतात, पण आपल्याच कर्माचा ठसा आत्म्यासोबत राहतो असे धार्मिक परंपरेत मानले जाते. जीवनात काय करावे? धार्मिक शिकवणीनुसार आई वडिलांचा आदर करा. पती पत्नीने एकमेकांशी प्रेम, विश्वास आणि सन्मानाने वागावे. दान, सेवा आणि सत्याचा मार्ग स्वीकारावा. ईश्वराचे स्मरण आणि चांगली कर्म करत राहाव्या. अशा जीवनामुळे आध्यात्मिक प्रगती होते असे अनेक धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. निष्कर्ष मित्रांनो, गरुड पुराणाचा मुख्य संदेश भीती निर्माण करणे नाही, तर सदाचार, कर्म आणि अध्यात्माचे महत्त्व समजावे हा आहे. मृत्यूनंतर प्रत्येक आत्म्याचा प्रवास त्याच्या स्वतःच्या कर्मानुसार होत असल्याचे धार्मिक परंपरेत सांगितलेले जाते. त्यामुळे या जन्मात प्रेम, करुणा, प्रामाणिकपणा आणि सत्कर्म यांच्या सर्वाधिक महत्त्व द्यावे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री हरी.